पूर्ण झालं, नैवेद्य आणलं, पूर्ण ठेवलं. त्यावेळेस मायेने सांगितलं म्हणे, कृष्णा पाहिजे म्हणे याच्यावर लक्ष ठेव, याला हात लावू नको, याला खाऊ नको. म्हणे नाही खाणार. तसं नाही म्हणे, मला सांग, पक्क सांग म्हणे. हो म्हणे. आई तुझ्या गळ्या शपथ म्हणे, मी त्याला हात लावणार नाही, पापडाला हात लावणार नाही, लाडूला हात लावणार नाही, मोदकाला हात लावणार नाही म्हणे, तुझ्या गळ्याची शपथ म्हणे. आईला भरोसा आला आणि आई गेली. आणि त्यावेळेस मग कृष्णाला म्हणे, कृष्ण म्हणला, काय गणपतराव कसं काय? माल कोणाच्या बापाचा म्हणे. म्हणे तुझ्याच बापाचा. म्हणे मग चार म्हणे तुझ्या हातानं. त्यावेळेस गणपती महाराज म्हणे, तुला हात आहे ना म्हणे, तू खा ना तुझ्या हातानं. तसं नाही म्हणे. म्हणे मग तुझ्या हातानं चार, तुझ्या हातानं चार म्हणे. तुला हात नाही का? तुझ्या हातानं का? नाही म्हणे, माझ्या मायला सांगितलं म्हणे, वचन दिलं म्हणे, माय तुझ्या गळ्याची शपथ म्हणलं म्हणे, मी हात लावणार नाही, म्हणून तू तुझ्या हातानं चार. पूर्ण होते नव्हते ते मोदक खाल्ले, लाडू खाल्ले आणि सब देड देगाणा करून ठेवला. आणि त्याच्यानंतर मग आलं, आई आले, यशोदा आले. पुढे पाहते तर काय, मोदक नव्हते, लाडू नव्हते, काहीच नव्हतं. आणि एका कोणत्यात कृष्ण लपला होता, बसून होता, दडून होता. आणि यशोदेत पाहिलं, कृष्णा याच्यातले लाडू कुठे गेले, मोदक कुठे गेले? म्हणजे माय काय सांगू म्हणे तुले, एवढा मोठाच्या मोठा म्हणे उंदरावर बसून गणपती आला म्हणे, मोठ्या पोटाचा म्हणे, पूर्ण होते नव्हते लाडू खाल्ले, मोदक खाल्ले म्हणे. यायच्या दोघा जणांचं युद्ध झालं म्हणे. मी एका साईडला कोणत्याला बसलो, वाचलो म्हणे आई म्हणे. एक म्हणून एका साईडला बसलो म्हणे. चुत्या बनवून दिलं बरोबर मायला. आणि त्यावेळेस यशोदे मातेला विश्वरूप दर्शन दाखवलं, कारण तिचा अधिकार पूर्ण झाला होता. त्याला शाळेत टाकलं. गोधनी चारावया जातो सारंग पाणी. पुढे कृष्णाला काही वासरं घेऊन गेला होता. वृंदावनी वेणू वेणू कवनाचा वाणे वाजे. कृष्णानं गोवर्धन लीला करायची ठरवली. एक दिवस कृष्ण म्हणतो पिण्याला, आपल्या गायी कोण्या पर्वतावर चढतात? त्यावेळेस बोबड्या म्हणते, आपल्या गायी गोवर्धन पर्वतावर चढतात. मग आपण गोवर्धनाला काय देतो? म्हणे काहीच नाही. आपण दरवर्षी कशाची पूजा करतो? म्हणे बोबड्या म्हणते, दरवर्षी इंद्रदेवाची पूजा करतो. आता इंद्रदेवाची पूजा बंद करून आपल्याला गोवर्धनाची पूजा करायची आहे. आणि कृष्णानं काय केलं, सोंगड्याला सांगितलं, यंदा आपण इंद्रदेवाची पूजा बंद करू आणि गोवर्धनाची पूजा सुरू करू. त्यावेळेस कृष्ण म्हणाला, काही हरकत नाही, पण इंद्रदेवाची पूजा बंद करायची आणि गोवर्धनाची पूजा सुरू करायची. तर या गोपाळाचे आई वडील म्हणाले, कृष्ण हा मोठ्याचा पोरगा आहे, पाटलाचं पोरगा आहे. पाटलाच्या पोराला कशाही उड्या मारला तर जमते, पण आपण गरीब आहोत, आपण उड्या मारू नाही. आणि संध्याकाळच्या वेळेला चुलबुल चुलबुल चालू झाली गावात. हो ऐकले का, आमचा कृष्ण असं असं म्हणला, आमचं पोरग तसं तसं म्हणलं. सांगू लागले एकामेकाला. तेव्हा कृष्णानं असं म्हणलं, कृष्णानं तसं म्हणलं. आपल्याला काय म्हणे, पाटलाच्या मागं मागं जायचं म्हणे. पण काही जण म्हणे, इंद्र जर खोपला तर खेळ नव्हे बरा. आणि शेवटी एक दिवस कृष्ण कन्या कृष्ण म्हणतो, बाबा मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणे का? तेव्हा यशोदा म्हणते, तुला विचारायचं तू विचार म्हणे, पण मला एक विचारायचं आहे. हे जे बाया दिसते ना म्हणे, ही माझ्या माघारी पुटपुट पुटपुट करते म्हणे, समोर करत नाही म्हणे, माघारी पुटपुट करते म्हणे. ती माय असं म्हणते म्हणे, ती माय तशी म्हणते म्हणे. यशोदाही गोरी आहे, नंद बाबाही गोरी आहे, आणि कृष्णाच काऊन काळा झाला म्हणे. यशोमती मैया से, यशोमती मैया से बोले नंद लाला, राधा क्यों मोरी
यशोमती मैया से होते नंदलाला राधा गोरी माझ्या माघारी पुटपुट करते यशोदा एक गोरी आहे, नंद बाबा एक गोरी आहे आणि कृष्णाच करून काढा म्हणे. आई अगं सोपं आहे म्हणे. मी केव्हा जन्माला आलो तर यशोदामध्ये कृष्णा मला तर माहीतच नाही म्हणे. त्यावेळेस केव्हा जन्माला आलो मी इतकी झोपेत होती. रात्री अंधार होता. मी तुझ्यासारखाच गोरा होतो म्हणे. मी तुझ्यासारखाच गोरा होतो पण अंधार लागला म्हणून काळा झालो म्हणे एका साईडनं. पण दुसरीकडल्या साईडनं तर गोरा राहिलं पाहिजे. पण आई तुला थोडं धक्का दिल्याबरोबर माझं कळ पलटलं म्हणे. ते दुसरी बाजू काळच झालं म्हणे. मायला बराबर बनवलं बोलता बोलता. आता राहिला नंद बाबा म्हणतात तुझं काय म्हणणं आहे सांग म्हणे. त्यावेळेस म्हणे बाबा आपल्या जे गाई आहे ना म्हणे गोवर्धन पर्वतावर चढतात आणि आपण गोवर्धन पर्वताला काही देत नाही. यंदा इंद्रदेवाची पूजा बंद करून गोवर्धनाची पूजा सुरू करू. तेव्हा नंदबाबा म्हणतात इंद्रदेव आहे म्हणे. म्हणे बाबा कोण सांगितलं इंद्रदेव आहे. परीक्षित विचारते गुरु महाराज भगवंताने इंद्रदेवाची पूजा बंद का केली. गोवर्धनाची पूजा करायचं का ठरवलं याचं कारण आहे. कारण इंद्रदेवाला अभिमान झाला होता. इंद्राला गर्व झाला होता की मी पाऊस पाडतो. माझ्या हातात मंत्रिमंडळ आहे. माझ्या हातात सत्ता आहे. माझं मंत्रिमंडळ आहे. असा अहंकार इंद्रदेवाला झाला आणि इंद्राचा अहंकार कमी करायचा होता म्हणून कृष्णाने इंद्रदेवाची पूजा बंद करून गोवर्धनाची पूजा करण्याचे ठरवलं. बाबा कोण म्हणे इंद्रदेव आहे. इंद्रदेव म्हणजे 5 वर्षाची राजवट आणि एकदा सत्ता गेली एकदा मुदत संपली की पुन्हा मत मागायला फिरावं लागते. मत मागायला फिरावं लागते. इंद्राचं पद भोगायचं पुण्य संपलं की पुन्हा परत यायचं. याला ज्ञानोबराय काय म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात तर या पुण्याची पावटी सरे इंद्रपणाची उटी उतरे ही मुलागती मागारे मृत्यूलोकीच्या. एकदा पुण्य संपलं की तुला परत खाली यावं लागतं राजा. मग नंद बाबा म्हणतात गोवर्धन देव कसा म्हणे बाबा पूर्व दिशेला जगन्नाथ आहे, पश्चिम दिशेला द्वारकानाथ, दक्षिण दिशेला रामेश्वरनाथ आणि उत्तर दिशेला बद्रीनाथ आणि चारही नाथाच्या मधामध्ये आपला गोवर्धननाथ. सांगितलं काही हरकत नाही. ते कृष्णा आपण गोवर्धनाची पूजा करू आणि गोवर्धन नैवेद्य खाल्लं पाहिजे म्हणजे त्याची काही काळजी करू नका. नैवेद्य खाते आणि गोवर्धनाची पूजा करायची ठरवली. गावात दवंडी दिली. ऐकावं ऐका गोकुळवासी ऐका. कारण कृष्णाच्या सांगण्यावर यंदा इंद्रदेवाची पूजा बंद करून गोवर्धनाची पूजा ठरलेली आहे. तरी सर्वांच्या खासर जोड्या घेऊन पाटलाच्या वाड्या पुढे या हजर राहा दवंडी दिली. तेव्हा गावातील लोक